नमस्कार मित्रांनो, मी निखिल इंगळे ग्रोथ एम्पायरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज आपल्या 5 दिवसांच्या बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कोर्सचा शेवटचा दिवस आहे। मागील 4 दिवसांपासून आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स याच्यामध्ये टॅक्सेशन कशा प्रकारे काम करता आहे आणि लाईव्ह मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुद्धा करून दाखवलेली होती। याच्यामधले जो काही शेवटचा आपला व्हिडिओ आहे तो राहून गेलेला होता मागच्या काही IPOच्या व्हिडिओच्या कारणाने। तो जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला आज इथं मिळणार आहे आणि आज आपण खूप महत्त्वाचा विषयावरती आपण इथे चर्चा करणार आहोत। नेमकं बॉन्ड पोर्टफोलिओ कशा प्रकारे तयार करायचा, नेमकं कोणती स्ट्रॅटेजी आपण वापरली पाहिजे आहे। बॉन्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठे मोठे जे काही इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स आहे ते कशा प्रकारे गुंतवणूक करतात, एवढ्या मोठ्या प्रकारे ते गुंतवणूक करतात, मग कशा प्रकारे ते मॅनेज करतात। पॅसिव्ह इन्कमसाठी बॉन्डचा योग्य उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो जेणेकरून की दर महिन्याला आपल्याला पैसे जे काही ते येत राहिले पाहिजे आहे आणि कधी पण जर आपल्याला त्याची मॅच्युरिटीला जर पैसे पाहिजे असतील ते पण आपल्याला योग्य रीतीने कशा प्रकारे मिळाले पाहिजे। या सर्व गोष्टींवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथं चर्चा करणार आहोत। चला तर मग आता सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे की नेमकं बॉन्ड पोर्टफोलिओ म्हणजे काय। तर समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 5 लाख रुपये आहे, तर हे जे सर्व पैसे आहे पण एका बॉन्डमध्ये टाकले पाहिजे का? तर नाही, बिलकुल नाही। कारण प्रत्येक बॉन्डची जी काही मॅच्युरिटी आहे, रिटर्न आहे किंवा रिस्क आहे हे वेगवेगळं असतं। म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। मग जे पण आपण वेगळ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतो ना त्याला एकत्रितपणे म्हटलं जातं बॉन्ड पोर्टफोलिओ। याच्यामुळे काय होतं, एक रिस्क जे काय आहे आपलं कमी होऊन जातं आणि इन्कम जी काय आहे आपली स्टेबल होऊन जाते। ते दोन्ही पण गोष्टी इथं मॅनेज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जेणेकरून की रेग्युलरली आपल्याला पैसे जे काही ते मिळत राहिले पाहिजे आहे। आणि रिटायरमेंट जे पण लोक तुमच्यापैकी झालेले असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा बॉन्ड इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या प्रकारे आपण कशा प्रकारे मॅनेज करायचं आपण आजच्या सेशनमध्ये आता चर्चा करणार आहोत। तर लेट्स गो। सगळ्यात पहिले आता आपण जाऊया की नेमकं बॉन्डमध्ये तुम्ही किती टक्के गुंतवणूक केली पाहिजे आहे। तर हा जो काही नियम आहे ना तो सर्वांसाठी सेम नसतो। हे तुमच्या वयावरती डिपेंड करतं, तुमच्या उत्पन्नावरती आणि तुमच्या रिस्क प्रोफाईलवरती अवलंबून असतं। जर समजा आता तुम्ही थोडंसं यंग आहात, तुम्ही जर 25 ते 35च्या वयोगटामध्ये आहात तर तुम्हीला मग खूप जास्त बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही, तुम्ही थोडंसं रिस्क घेऊ शकता आहात। मग तुम्ही फक्त 10 ते 20% जे काही अलोकेशन आहे तुमच्यासाठी पुरेसं आहे। तेच जर समजा जेव्हा पण तुमचं वय 35-40 आहे समजा किंवा 50च्या आसपास आहे, 35 ते 50च्या आसपास जर आहे तर याचा अर्थ तुम्ही थोडंसं जे काही रिस्क आहे तुमचं कमी करणं गरजेचं आहे। कारण आता तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आल्या आहेत आणि मार्केट व्हॉलटाईल असतं तर थोडंसं जे काही रिस्क आहे आपण कमी केलं पाहिजे। तर म्हणून तुम्ही 20 ते 40% जे काही तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे ती बॉन्डमध्ये नक्की केली पाहिजे आहे जेणेकरून की बॉन्डमधून आपल्याला काही ना काहीतरी स्टेबल इन्कम जी काही ती येत राहिली पाहिजे आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। तर कित्येक लोक सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकून देतात आणि जेव्हा शेअर मार्केट खाली जातं मग तेव्हा आपण तिथं अटकून जातो, आपल्याला पैसे काही तिथं मिळतच नाही। तर ही महत्त्वाची गोष्ट आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता करता बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याचा हा फायदा आहे की बस शेअर मार्केट नाही पण कधी चाललं तर पण बॉन्डमधून काही ना काहीतरी जे काही व्याज आहे आपल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला येत राहील। तर म्हणून बॉन्डमध्ये नक्की तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करायचं। जर तुमचं वय 35पेक्षा जास्त आहे तर 20 ते 40%। जर तुम्ही रिटायरमेंट झाले आहात किंवा तुमची रिटायरमेंट जर जवळ आली आहे तर तुमच्यासाठी बॉन्ड्स खूप जास्त महत्त्वाचे आहे। तर रिटायरमेंट जर तुम्ही झाले आहात किंवा रिटायरमेंट जर होणार आहे 2-3 वर्षांनी तर तुम्ही तुमच्या जे काही पोर्टफोलिओ आहे त्याचा 40 ते 60% जो काही हिस्सा आहे तो बॉन्डमध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून की काय होऊ शकतं आहे उद्या जर मार्केट नाही पण चाललं तरी पण तुम्हाला रिटायरमेंट नंतर काही ना काहीतरी रेग्युलरली जे काही पैसे आहे तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येत राहतील। कारण शेअर मार्केटमध्ये रिस्क तर भरपूर असतं, रिटर्न पण जास्त असतात, पण मेन गोष्ट काय जेव्हा पण आपलं वय जास्त होतं तेव्हा आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाही। कारण आपली जी काही सॅलरी आहे ती थांबलेली आहे तर आपल्याला रेग्युलरली इन्कम आता इथून पाहिजे आहे आणि रेग्युलरली इन्कम लगेच काय आपल्याला शेअर मार्केटमध्ये मिळत नाही। म्हणून तुमच्या पोर्टफोलिओचा 40 ते 60% जो काही हिस्सा आहे तो बॉन्ड्समध्ये जर असला तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकता आहे। याच्यामुळे काय होतं पोर्टफोलिओमधले जे काही चढ उतार आहे ते कमी होतात आणि नियमित तुम्हाला कॅश फ्लो मिळण्यास मदत होते। तर ही सर्वांनी गोष्ट जी काही ती लक्षात ठेवायची। ज्यांनी पण रिटायरमेंट होणार आहात त्यांनी बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता जेव्हा पण आपण SWP बद्दल आपण चर्चा करतो की आपल्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे आपल्याला पाहिजे आहे तर शेअर मार्केटमधून तुम्ही फक्त जर सगळे पैसे जर शेअर मार्केटमध्ये टाकले तर SWPमध्ये तुम्ही पुढं तो प्रॉब्लेम येऊ शकता जेव्हा पण मार्केट खाली जाईल। जसं की मागच्या 1-1.5 वर्षांमध्ये मार्केट वरच नाही गेलेलं आहे, त्याचा प्रॉब्लेम येतो। म्हणून सर्व पैसे आपल्याला मार्केटमध्ये टाकायचे आहे।
तर रिटायरमेंट झाल्यानंतर जे पण तुम्ही SWP करणार आहात ना, त्याच्या 40 ते 50% तरी पैसे तुम्ही बॉन्डमध्ये टाकले पाहिजे, जिथून तुम्हाला रेग्युलरली इन्कम येईल. ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. असं की नाही एकाच बॉन्ड्समध्ये पैसे टाकायचे आहे. थोडेफार तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये टाकू शकता आहात, थोडेफार तुम्ही जे काही जास्त रेटेड बॉन्ड्स आहे, कॉर्पोरेट बॉन्ड्स, त्याच्यामध्ये टाकू शकताय. फक्त A रेटेड बॉन्ड्समध्येच पैसे टाकायचे आहे, किंवा BBB रेटेड जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकू शकता आहात. ही गोष्ट मेनली लक्षात ठेवायची आहे, की थोडेफार जे काही पैसे आहे तुम्ही REIT आहे, इन्व्हिट्स आहे, रिअल एस्टेटविषयी मी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता आहात. तर ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता आपण एक खूप जे काही महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, जे पण जगातले मोठे मोठे जे प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स आहे त्यांनी वापरात असलेली एक लोकप्रिय स्ट्रॅटेजी म्हणजे बॉन्ड लॅडर स्ट्रॅटेजी. त्याच्याबद्दल आता आपण माहिती करून घेऊ, जेणेकरून की काय होणार आहे, तुम्हाला इथून रेग्युलरली इन्कम कशा प्रकारे जनरेट करायला तुम्हाला समजेल. तर बॉन्ड लॅडर स्ट्रॅटेजी आपल्याला काय सांगते माहिती आहे का? समजा तुमच्याकडे जर 5 लाख रुपये आहेत, तर सर्व जे काही पैसे आहे लगेच आपण लॉंग टर्मच्या एखाद्या बॉन्डमध्ये टाकून नाही दिले 10 वर्षाच्या. याच्यामुळे काय तुमचे पैसे सगळे आटकून जातील. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का? वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मॅच्युरिटी जे काही बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे समजा 1 लाख रुपये आपण अशा बॉन्ड्समध्ये टाकले जे 2 वर्षांनी मॅच्युअर होणार आहे. म्हणजे 2 वर्षांनी तुम्हाला ते 1 लाख रुपये परत मिळून जातील असं. परत 1 लाख रुपये आपण 4 वर्षाच्या मॅच्युरिटीच्या बॉन्ड्समध्ये टाकले. 1 लाख रुपये समजा आपण 6 वर्षाचं मॅच्युरिटीच्या बॉन्ड्समध्ये टाकले, जो 6 वर्षांनी मॅच्युअर होणार आहे. 1 लाख रुपये आपण 8 वर्षाच्या बॉन्ड्समध्ये टाकले, आणि 1 लाख रुपये आपण 10 वर्षाच्या बॉन्ड्समध्ये टाकले. अशा प्रकारे डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळं काय होतं आहे की तुमचं काय होतं आहे की दर काही वर्षांनी काही बॉन्ड्स हे मॅच्युअर होतील, आणि तुम्हाला त्याचे जे काही प्रिन्सिपल आहे ते परत मिळेल. जे पण तुमचं मेन जे काही आपली मुद्दल आहे ते आपल्याला परत मिळेल. आणि त्यावेळी मार्केटचे जे काही इंटरेस्ट रेट आहे, जे काय आहे त्याला पाहून आपण पुन्हा नवीन बॉन्ड्समध्ये आपण गुंतवणूक आपल्याला करता येते. याच्यामुळं काय होतं, एक लिक्विडिटी पण राहते आपल्याकडे, की काही ना काहीतरी पैसे जे की आपल्याला दर काही वर्षांनी येत राहणार आहे. ते जर एकखट्टी तुम्ही जर 10 वर्षाच्या बॉन्ड्समध्ये टाकून दिलं, 10 वर्षांनीच तुम्हाला पैसे येणार. बॉन्ड्स तुम्ही आधी पण विकू शकता आहात, पण बेटर आहे की तुम्ही ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती वापरायची आहे, जे जगातले मोठे मोठे इन्व्हेस्टर वापरतात. याच्यामुळे काय होतं, लिक्विडिटी पण चांगली राहते आपल्याला, आणि इंटरेस्ट रेटचं रिस्क पण नाही राहते. उद्या जर इंटरेस्ट रेट जर वाढले समजा, तर तुम्ही त्या वाढलेल्या इंटरेस्ट रेटच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता आहात. म्हणून सगळे पैसे एका बॉन्डमध्ये टाकायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मॅच्युरिटीच्या याच्यामध्ये बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट जी काही ती करायची आहे. तर ही गोष्ट मेनली लक्षात ठेवायची. जे पण 2 वर्ष किंवा 4 वर्षाचे काही बॉन्ड्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये टाकू शकता. आणि जे पण लॉंग टर्मचे बॉन्ड्स आहे 8 वर्ष 10 वर्ष, तिथं मग तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये पैसे टाकू शकता आहात, किंवा RBIच्या बॉन्ड्समध्ये पण पैसे टाकू शकता. त्याची जी काही मॅच्युरिटी असते भरपूर मोठी असते. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आय होप की पण गोष्टी लक्षात आल्या असणार आहे. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. भरपूर सारे लोक व्हिडिओला लाईक करणं विसरून जातात, तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्ही. चला, तर आपण पुढं जाऊया आता, आणि पुढं आपल्याला समजून घ्यायचं आहे आता शेवटी की नेमकं बॉन्ड इन्व्हेस्टमेंट विषयी आता सगळ्या गोष्टी आपण एवढं शिकून घेतलेल्या आहे. तर कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे बॉन्ड इन्व्हेस्टमेंट करताना, तर 4-5 गोष्टी महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले क्रेडिट रेटिंग तुम्हाला चांगल्या प्रकारे चेक करायची. तर नेहमी मी सांगितलं A रेटेड बॉन्ड्समध्येच पैसे टाकायचे आहे, किंवा BBB मध्येच तुम्हाला पैसे टाकायचे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये काही रिस्क नसते, तुम्ही मग इझिली तिथं करू शकता आहात. परत मॅच्युरिटी पिरियड जो काय आहे तो तुम्हाला तुमच्याप्रमाणे निवडायचा आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बॉन्ड लॅडर स्ट्रॅटेजी नक्की यूज करू शकता, जी मी सांगितलेली आहे. आणि तुम्हाला इंटरेस्ट रेट जे काय आहे जिथून पण तुम्हाला स्थिर परतावा मिळतो आहे ना, अशा प्रकारचे जे काही बॉन्ड्स आहे तुम्हाला बरोबर तिथं चूज करायचे. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, चांगल्या बॉन्ड्समध्ये आपल्याला पैसे टाकायचे आहे. ठीक आहे. आणि टॅक्सेशन कशा प्रकारचं याबद्दल पण मी सांगितलेलं आहे. तुम्ही तुमचं जो काही CA असणार आहे त्याच्याविषयी पण तुम्ही कन्सल्ट करू शकता आहात. त्याच्याबद्दल टॅक्सेस जे काय आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे बरोबर मॅनेज करायचे. जे पण तुम्ही व्याज तुम्हाला ते मिळणार आहे त्याच्यावरती टॅक्स लागतो, आणि तो जो काही टॅक्स आहे तुम्हाला जर टॅक्स तिथं त्या स्लॅबप्रमाणे लागत असेल, तुम्हाला टॅक्स प्रामाणिकपणे गव्हर्नमेंटला भरायचा आहे. त्याच्यामध्ये बिलकुल काही गोष्टी हे नाही, कारण सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतात. ठीक आहे. तर टॅक्स नक्की तुम्हाला भरायचा आहे, जो पण तो असणार आहे तो. आणि 5वी गोष्ट जे काही आहे, इश्युअर कोण आहे ते पण तुम्ही बघू शकता. त्या कंपनीविषयी तुम्ही थोडंफार माहिती घेऊ शकता, जेणेकरून काय होतं, जी पण आपली मेन मुद्दल आहे त्याच्यावरचं आपलं जे काही रिस्क आहे ते राहत नाही. तर इश्युअर पण नक्की तुम्ही चेक करायचं आहे. सगळ्या गोष्टी कशा चेक करायच्या ऑलरेडी मी तुम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे.
तर तुम्ही जर याच्या आधीचे तुम्ही जर व्हिडिओ जर बघितले नसतील आपले, तर 4 व्हिडिओ आपले आहेत इथं. ते 4ही पण व्हिडिओ तुम्ही नीट चांगल्या प्रकारे बघून घ्यायची. एखादा पण जर व्हिडिओ राहिलेला असेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघायचा. आणि व्हिडिओ कसा वाटलेला आहे सर्वांनी मला इथं कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बाकी कोर्समध्ये तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींवर कोर्स पाहिजे आहे, काय पाहिजे ते पण तुम्ही मला सांगू शकता. तर हा जो काही आपला कोर्स आहे तो आता इथं पूर्ण झालेला आहे. तर या 5 दिवसांच्या सिरीजमध्ये आपण बॉन्ड इन्व्हेस्टमेंटचे जवळपास सर्व महत्त्वाचे जे काही टॉपिक्स आहे आपण कव्हर केले आहेत. आता तुम्ही बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, कॉर्पोरेट बॉन्ड्स आहे, त्याचं टॅक्सेशन कशा प्रकारे करायचं, बॉन्ड कशा प्रकारे बाय सेल करायचे, पोर्टफोलिओची प्लॅनिंग कशा प्रकारे करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मविश्वासाने समजू शकता. आणि सर्वांना माझी एक विनंती आहे छोटीशी, की ज्ञान जे काय आहे फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. हा कोर्स तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून की अधिक लोक योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट शिकतील. जर तुम्हाला पुढं म्युच्युअल फंड, रिच इन्व्हेस्ट, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे आणि स्टॉक मार्केटविषयी असेच प्रॅक्टिकल कोर्सेस हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन पण बेल नक्की ऑन करायचे आहे. याच्यानंतर मी आपल्या इन्शुरन्सवरती सुद्धा कोर्स बनवायचा विचार करतो आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला चॅटबॉक्समध्ये सांगायचं. आणि अजून कोणकोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला अशा प्रकारचे कोर्सेस पाहिजे आहे सिंपल मराठी भाषेमध्ये, हे सुद्धा नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर त्यावर पण आपण विचार करू आपण कशा प्रकारे कोर्सेस बनवू शकतो आहे तुमच्या डिमांडनुसार. तर मी निखिल इंगळे ग्रोथ एम्पायरकडून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन फायनान्शियल एज्युकेशन सिरीजमध्ये. धन्यवाद.